कर्नाटकमध्ये मराठी एसटी चालकाला मारहाण झाल्यानं कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सगळ्या एसटी बसेस बंद करण्यात आल्यात। पुण्यातील स्वारगेट डेपोतून रोज 6 एसटी बसेस या कर्नाटक राज्यात जातात। प्रामुख्यानं गुलबर्गा, बिदर, गाणगापूर या भागातल्या सगळ्या बसेस रोज ये-जा करत असतात। पुढील आदेश येईपर्यंत स्वारगेट डेपोतील या भागात जाणाऱ्या बस बंद असल्याची माहिती स्वारगेट व्यवस्थापनानं दिली आहे। जसं भारतीय जनता पक्षाचं नाव स्वातंत्र्य लढ्यात दिसलं नाही, तसंच एकनाथ शिंदे कोणत्याही लढ्यामध्ये, कोणत्याही संघर्षात, तुरुंगात एकनाथ शिंदे यांचं नाव कधी दिसलं आणि बेळगावचे ते मंत्री असताना कधी बेळगावात गेले नाही। तो त्यांच्याकडे सीमा भागाचा कार्यभार होता मंत्री म्हणून। तेव्हा जर जे गृहस्थ त्या भागात गेले नाहीत, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? मुख्यमंत्री असतानाही गेले नाहीत। महाराष्ट्र आणि कर्नाटक जर बघितलं तर ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो सिंधुदुर्ग, त्याची एक बॉर्डर कर्नाटकमध्ये आहे, एक बॉर्डर गोव्यामध्ये आहे। तर अशा वेळी सीमा भागातली लोक देखील मराठी बांधव आहेत याची देखील जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आणि त्यांनी देखील मराठी भाषिकांवर किंवा मराठी माणसांवर अन्याय करणं हे टाळलं पाहिजे। टाळलं नाही ते होताच कामा नये, कारण आम्ही तिथल्या मराठी भाषिकांच्या बरोबर आहोत। कर्नाटकचा भाषावाद, प्रांतवाद आणि यामुळे आता खरं म्हणजे अशी परिस्थिती येताच कामा नये। पण दुर्दैवाने कुठे एसटीला काळं लावणं, ड्रायव्हरशी दादागिरी करणं, परवा कर्नाटकमध्ये आमच्या मराठी माणसाला ड्रायव्हरला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने डिवसलं गेलं, मला वाटतं हा प्रकार अतिशय अनुचित आहे, असं होताच कामा नये।